आम्ही चाललो आता रुक्मिणी मंदिरात. गर्दी आहे वाटते खूप. क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. मंदिर गर्दी गर्दी आहे. हे गुजरातीमध्ये कसं बोलायचं? कोणाला माहित असेल तर कमेंट करून सांगा. डिप्रेशन. रुक्मिणी मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही निघालो भडकेश्वर महादेवला. जेव्हा समुद्राला भरती आणि खूप पाऊस पडतो तेव्हा हे मंदिर पूर्ण पाण्याखाली जातं असं बोलतात इथली लोक. पिंडीच्या आकाराचं जे मंदिर आहे बघू शकता तुम्ही, त्याचा जो तिसरा डोळा आहे तिथपर्यंत पाणी भरतं. म्हणजे तुम्ही विचार करा किती पाणी भरत असेल. आइसक्रीम है ना? प्यारी समझ गई. बोलणं कसं आहे? ये बघ, अरे चांगला लागतोय, खाऊन तर बघ. चांगला आहे गणिली बघ. रुको जरा सबर करो. तोंड तर बघायचा पामलाय. त्यानंतर रिटर्न आम्ही द्वारकेला आलो आणि तिथे गोमती घाट बघितला. हा तो घाट आहे जिथे गोमती नदी समुद्राला जाऊन मिळते. समुद्र आणि नदीचा संगम आहे आणि त्या समुद्रात श्रीकृष्णाची द्वारका पाण्यात विलीन झाली. मंदिराजवळ येऊन पाहिलं तर एक माणूस कळसावरती झेंडा फडकवत होता. हा तोच झेंडा आहे जो वाजत गाजत आलेला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला. ये बड़ी अच्छी बात कही आप.